मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे 2 हप्ते एकाच वेळेस राज्य सरकारने टाकलेले आहेत। 3000 रुपये जे आहेत ते अनेक महिलांच्या खात्यामध्ये अमरावती जिल्ह्यात जमा झालेले आहे आणि हे पैसे काढण्यासाठी सकाळपासून जे आहे ते महिलांनी बँकांमध्ये असेल किंवा मग ग्राहक सेवा केंद्रावर जे आहे ते गर्दी केलेली आहे। आपण बघू शकतो अमरावतीच्या श्याम चौक परिसरात हे SBI बँकेचं ग्राहक सेवा केंद्र आणि या ठिकाणी महिलांनी सकाळपासून मोठ्या प्रमाणावर गर्दी केलेली आहे। पाऊस देखील रिमझिम सध्या सुरू आहेत आणि भर पावसात या लाडक्या बहिणी ज्या आहेत त्या मुख्यमंत्र्यांच्या पैसे काढण्यासाठी या ठिकाणी उभे आहेत। आपण काही महिलांशी बोलणार आहोत। ते काय सांगणार? 3000 रुपये जमा झालेले आहेत, काय भावना आहेत? सर को धन्यवाद बोलेंगे हम। 3000 रुपये महीना हमको दे रहे, हमारा रक्षाबंधन का त्यौहार भी अच्छा जाएगा, हम बहुत खुश है। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। जब मैसेज आया आपको 3000 रुपये जमा हो तो कैसा लगा आपको? हम बहुत खुश रहे, हमको अच्छा लगा। आणखी काही महिला आपल्यासोबत, क्या बताएंगे 3000 रुपये जमा हुए क्या आपके खाते में? हाँ आ गए ना पैसे 3000 रुपये। कैसा लगा 3000 रुपये जमा हुए? बारिश में आप खड़े हो पैसे? हाँ धन्यवाद बोलेंगे तुम्हारा, शुक्रिया। तो पाऊस सुरू आहेत अमरावतीत आणि या भर पावसातही महिला या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचे पैसे काढण्यासाठी जे आहेत त्या दाखल झालेल्या आहेत। रक्षाबंधनापूर्वीच राज्य सरकारने जे आहे ते लाडकी बहीण योजनेचे 3,000 रुपये अर्थात 2 हप्ते या महिलांच्या खात्यात टाकलेले आहेत आणि ते पैसे आता विड्रॉल करण्यासाठी महिलांनी जी आहे ती अमरावतीच्या अनेक बँकांमध्ये गर्दी केलेली आहे। सकाळपासूनच या ठिकाणी रांगा लागलेल्या। सध्या अमरावतीत रिमझिम पाऊस सुरू आहे आणि या रिमझिम पावसात देखील महिला या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचे पैसे काढण्यासाठी जे आहेत त्या उभं असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहेत। कॅमेरामन अनिकेत दातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।